ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रावण मास व्याख्यानमालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्व मित्रांना माझा नमस्कार। श्रावण मास व्याख्यानमालेमध्ये आजचं आपलं 9वं प्रवचन आहे आणि आपण सुलभ गीता रसामृत ह्या विषयावर चिंतन करत आहोत। या विषयाअंतर्गत आत्तापर्यंत आपण 4 अध्याय बघितलेले आहे। आजचा आपला 5वा अध्याय आहे आणि आपलं आजचं ह्या चिंतनाचं 9वं चिंतन आहे। जे आपलं 9वं व्याख्यान आहे। हा 5वा अध्याय आहे आणि 5वा अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग। कर्मसन्यास योग हा जो 5वा अध्याय आहे तो आपण आज घेत आहोत। सुलभ गीता रसामृत संक्षेपामध्ये आपण त्यावर चिंतन करणार आहोत। तेव्हा काल आपण 4था अध्याय की जो अतिशय महत्त्वाचा होता, यामध्ये अवतार तत्वाबद्दल बरंच काही सांगितलेलं होतं आणि तसंच कर्मयोगाबद्दल पण आपल्याला बऱ्याच काही त्यामध्ये सूचना दिलेल्या होत्या, उपदेश दिलेले होते। आणि आजचा हा जो 5वा अध्याय आपण अभ्यासाला घेतलेला आहे कर्मसन्यास योग, तर यामध्ये महत्त्वाचे तर आहेच श्लोक, पण आत्तापर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे। म्हणजे आपण जे 2रा, 3रा आणि 4था अध्याय बघितलेला आहे, ह्या 5व्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्या सगळ्यांचं जे सिंहावलोकन असतं किंवा त्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला इथे सांगितलेल्या आहे भगवंतानी। तेव्हा आज आपण चिंतन करूया या विषयावर। अर्जुन विचारतो की कधी म्हणतो कर्म करावे, कधी म्हणतो कर्म सोडावे, निश्चितपणे सांग मला तू मी नक्की काय करावे। आता इथे मागच्या वेळेस अर्जुन म्हणत होता की तू कधी म्हणतो की ज्ञान श्रेष्ठ आहे, कधी म्हणतो की कर्म श्रेष्ठ आहे। तेव्हा ह्या 2 मार्गापैकी मी कोणता मार्ग घेऊ, माझा सगळा गोंधळ होत आहे, हा प्रश्न मागच्या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये विचारला होता। मला वाटतं आपण चिंतन केलेलं आहे त्यावर। आता या अध्यायामध्ये अर्जुन काय विचारतो की तू कधी तर म्हणतो की कर्म करायला पाहिजे आणि कधी म्हणतो कर्मसन्यास पण करायला पाहिजे। आता ह्या योगाचं नावच आहे कर्मसन्यास। मागचा आपण योग बघितला, ज्ञानकर्मसन्यास होतं तिथे। आता इथे कर्मसन्यास सांगतात भगवान। आता त्यामुळे स्वाभाविक आहे अर्जुनाचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे की कर्म मग करायचं की कर्म सोडायचं। कारण एकतर अर्जुन काही साधारण साधक नव्हता। अर्जुन म्हणजे उच्च दर्जाचा साधक होता। आता त्याच्या मनामध्ये असे प्रश्न कदाचित उत्पन्न होऊ शकणार नाही, पण मात्र आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतात। हे सगळं वाचल्यानंतर आपल्या मनाचा गोंधळ होऊ शकतो, म्हणून आपल्या वतीनंच अर्जुन भगवंताला हा प्रश्न विचारत आहे। कारण 4 प्रकारचे विद्यार्थी असतात। पहिल्या प्रकारामध्ये विद्यार्थी जे सांगितलं ते बरोबर समजतात, तर त्यांना एकदा सांगितलं की पुन्हा सांगायची काही गरज पडत नाही, त्यांना सगळं काही समजतं, शिक्षकाला पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही। दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, त्यांना पुन्हा 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 सांगावं लागतं, त्यांना एकदा उपदेश देऊन भागत नाही, तर त्यांना परत परत सांगावं लागतं, कारण त्यांची तेवढी धारणशक्ती नसते, तेवढं त्यांचं ग्रास्पिंग नसतं, त्यामुळे त्यांना परत परत एकच गोष्ट सांगावी लागते। पण 3ऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात की जे काही शिकवलं आहे त्याचा उलटा अर्थ काढतात। आता बघा, अर्थ उलटा काढतात। आता
आपली बुद्धी वापरतात. आता जे भगवंताने सांगितलेलं आहे ते तसंच ठेवायला पाहिजे, पण काही लोक डिस्टॉर्शन करतात, आपल्या मनाप्रमाणे त्याच्या व्याख्या करतात, त्याचा वेगळाच अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे विद्यार्थी पण असतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा क्लासमध्ये शिक्षक गेला आणि त्या शिक्षकाला डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं होतं की काहीतरी विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे, कारण त्याशिवाय त्यांच्या मनावर त्याचा प्रभाव पडणार नाही. आणि आजकाल तर बाहेरच्या जगामध्ये दारूचं व्यसन खूप वाढलेलं आहे. भविष्यामध्ये हे मुलं जेव्हा समाजामध्ये जातील त्यांना हे व्यसन लागू नये म्हणून काय केलं, त्याने एक दिवस क्लासमध्ये एका ग्लासमध्ये दारू घेऊन गेला तो, आणि असा ग्लास त्याने हाती धरला आणि विद्यार्थ्यांना दाखवला. तो काचेचा ग्लास होता आणि तो काचेचा ग्लास विद्यार्थ्यांसमोर धरला आणि दुसऱ्या एका पुडीमध्ये काही जंतू होते. त्या शिक्षकानं काय केलं, ते जंतू पण त्यामध्ये टाकले. आता झालं काय, 1-2 मिनटंपर्यंत ते आतमध्ये त्या दारूमध्ये जंतू असे तडफडत होते आणि त्यानंतर सगळेच्या सगळे जंतू मरून गेले. आणि हा शिक्षक आता विचारतो की विद्यार्थ्यांनो, यापासून तुम्हाला काय धडा मिळाला? आता सगळे विद्यार्थी ऐकत आहे. मागच्या बेंचवरून एक विद्यार्थी उभा झाला, म्हणे सर तुम्ही सांगितलं म्हणे खूपच सुंदर सांगितलं, कारण म्हणे हे म्हणजे माझ्या खूप उपयोगामध्ये येणार आहे. अरे म्हणे तुला काय कळलं? सर म्हणे मला हे कळलं की दररोज सकाळी 1 ग्लास दारू प्यालं तर पोटामधले सगळेच्या सगळे जंतू मरून जाणार, म्हणजे मला पोटाचा आधार कधी होणारच नाही. हे तुम्ही किती चांगलं सांगितलं म्हणे. आता हा बिचारा शिक्षक असा डोक्यावरच हात देतो. अरे माझा उद्देश काय होता सांगायचा, की दारू पेल्यामुळे लेक हो जंतू नाही तुम्ही मरणार आहात, म्हणून तुम्हाला वाचायचं असेल तर दारू पिऊ नका, मला हे सांगायचं होतं. पण तो बेटा वेगळंच समजला. बघा, असे पण विद्यार्थी असतात की शिक्षक सांगतो एक आणि तो आपला अर्थ दुसराच लावतो. ते भगवान कृष्ण सांगत आहे एक गोष्ट आणि अर्जुन तर नाही समजणार, पण आपल्यासारखे विद्यार्थी त्याचा वेगळाच अर्थ काढेल. म्हणून अर्जुन पुन्हा पुन्हा क्लिअर करत आहे, तोच प्रश्न पुन्हा पुन्हा क्लिअर करून घेत आहे की ज्यामुळे आपल्या मनामध्ये कोणताही संशय राहणार नाही. कर्म करावं की कर्म सोडावं या बाबतीत आपल्या मनामध्ये संशय राहणार नाही. आणि चौथ्या प्रकारचे विद्यार्थी इथे शंकराचार्य म्हणतात त्यांच्या केनोपनिषदेच्या कॉमेंट्रीमध्ये म्हणतात की चौथ्या प्रकारचे विद्यार्थी असतात त्यांच्या डोक्यात काहीच शिरत नाही. तर हा उलटा तरी अर्थ काढतो. पण असे विद्यार्थी असतात की काहीही त्यांच्या डोक्यावर म्हणजे उलट्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं, काही टाका, काही चांगलं वाईट, काही दगडासारखे बसून राहतात. काहीही प्रतिक्रिया नाही, काहीही परिणाम नाही, जसे होते तसेच राहतात, काहीच बदल होत नाही. तेव्हा म्हणून इथे अर्जुन पुन्हा तोच प्रश्न विचारतो, म्हणजे थोडा चेंज करून त्यामध्ये विचारतो की कधी म्हणतो कर्म करावे, कधी म्हणतो कर्म सोडावे, निश्चितपणे सांग मला तू मी नक्की काय करावे. अरे भगवंत मला निश्चित सांग मी काय करू, कर्म करू की कर्म सोडू. आता भगवंत उत्तर देतात. इथे भगवान म्हणतात दोन्ही मार्ग सांगितले मी, दोन्ही मार्ग सांगितले मी, करण्या मानवाचे कल्याण. अपेक्षा सोडून कर्म करावे, जावे रागद्वेष रहित होऊन, जावे रागद्वेष रहित होऊन. तेव्हा इथे भगवान काय म्हणते की अरे मी दोन्ही मार्ग सांगितलेले आहे, दोन्ही मार्ग सांगितले मी, करण्या मानवाचे कल्याण. ह्या मनुष्याचं कल्याण करण्यासाठी मी दोन्ही मार्ग सांगितलेले आहे. मी इथे कर्मयोग पण सांगितलेला आहे आणि कर्मसन्यास योग पण सांगितलं आहे. कर्म केव्हा सोडायचं हे पण सांगितलं आहे, कर्म केव्हा करायचं हे पण सांगितलं आहे. अजून तुझा गोंधळ कसला उडला आहे. तरी पण मी म्हणतो की हे कर्म करताना अपेक्षा सोडून कर्म करावे, जावे रागद्वेष रहित होऊन.
कर्म तर करावं. मी सांगितलं की कर्म करणं आवश्यक आहे. सुरुवातीला कर्म करावंच लागतं, कर्मामधूनच जावं लागतं. पण हा राग आणि द्वेष खरं म्हणजे हेच आपल्या बंधनाचे कारण आहेत. कर्म आपल्या बंधनाचं कारण नाही. पण हा राग आणि द्वेष आपल्या मनामध्ये आहे ना, म्हणजे आपली प्रतिक्रिया, कर्म काय आपल्याला बांधत नाही, पण आपली प्रतिक्रिया आपल्याला बांधत असते. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे हेट्रेड, डिसलाईक. आता कोणतंही काम करताना बघा, आपल्या मनामध्ये ह्या दोन वृत्ती असतातच. एक तर राग असतो किंवा दुसरं तर द्वेष असतो. तर जे कर्म आपल्याला खूप आवडतं, खूप चांगलं वाटतं, त्या कर्मावरती राग म्हणजे आपली आसक्ती निर्माण होते. तुम्ही जर एका डिपार्टमेंटमध्ये 10 वर्ष कर्म करत असाल, तर तुमचं डिपार्टमेंट बदललं तर तुम्हाला ते आवडत नाही, कारण 10 वर्षामध्ये तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये आसक्त झालेले आहात. तुम्ही आज एका ठिकाणी नोकरी करत असाल, तुमची जर बदली दुसऱ्या ठिकाणी झाली, तुम्हाला फार वाईट वाटते, दुःख होते, कारण तुम्हाला आता ह्या जागेमध्ये कम्फर्टेबल वाटते. ह्या शहरामध्ये, ह्या कंपनीमध्ये, ह्या डिपार्टमेंटमध्ये आता तुम्ही एवढे आसक्त झालेले आहात, तुमचा राग एवढा वाढलेला आहे म्हणजे आसक्ती, की आता हे कर्म सोडण्याची इच्छा होत नाही. असं फक्त साधारण मनुष्याच्या बाबतीत नाही बरं का, हे मोठमोठ्या लोकांच्या जीवनामध्ये असं घडतं. इवन रामकृष्ण मठामध्ये किंवा बाहेरचे साधूसुद्धा, जर एखादा साधू एखाद्या सेंटरमध्ये जर 10-15 वर्ष राहत असेल, तर ते सेंटर सोडून जायची इच्छा होत नाही, कारण एवढे भक्त असतात, एवढं सगळं माहिती असते. तेव्हा हे एवढं सगळं सोडण्याची आणि हे सगळं सोडून जाण्याची इच्छा होत नाही, कारण शेवटी मनुष्यच आहे ना. जरी काही सगळं सोडलं असेल तरी कुठून ना कुठून तरी ही आसक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होतेच. आता पैसेही बघा, जरी पैशाची सगळी आसक्ती सोडलेली आहे, तरी ती कधीकधी पैशाची आसक्ती पूर्णपणे जात नाही, फक्त काय नाव बदलते. पूर्वी मला पैसे पाहिजे, आता मठासाठी पैसे पाहिजे. पण मग तिथे पण लोभ होतो की अरे मठासाठी पाहिजे, पण त्याला पण काही एक लिमिट आहे ना. गरज असली तरच आपण ते भक्तांना मागितले पाहिजे. मठाला गरज नसताना उगीचच कशाला पैसे मागून ते संग्रहित करून ठेवायचे. पण ते आसक्ती सुटत नाही. म्हणून विचित्र आहे, फार कठीण आहे. म्हणून भगवान म्हणतात की कर्म करायला काहीच हरकत नाही, कर्म करणं, पण राग द्वेष रहित होऊन कर. म्हणजे कर्म कर, पण जसं मिलिटरीमध्ये सोल्जर आज एका ठिकाणी आहे बॉर्डरवर, उद्या त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं तरी तो आपली एक बॅग घेतो आणि लगेच निघून जातो, तो कधी आसक्त होत नाही. तेव्हा हे सगळं भगवंताचंच आहे. तुम्ही इथे राहिलात का, त्याने दुसरीकडे राहिला का, तिथेही भगवंत आहे, इथेही आहे. एका डिपार्टमेंटमध्ये आहे, दुसऱ्या पण डिपार्टमेंटमध्ये सारखंच काम आहे. तेव्हा आपण जास्त दिवस कोणतीही गोष्ट हाताळल्यामुळे त्यामध्ये आपली आसक्ती निर्माण होते आणि तुम्हाला प्रमोशन मिळालं, तुम्हाला पगार जास्त मिळत आहे, तुम्हाला प्रेस्टीज जास्त मिळत आहे, तुम्ही आता चांगल्या पोझिशनवर जात आहात, तरी हा बेटा म्हणतो की नाही, मला गरज नाही, मी इथेच सुखामध्ये आहे. एवढी मोठी चांगली संधी चालून आलेली आहे, पण ह्या मनुष्याच्या मनामधली ह्या छोट्या गोष्टीसाठी असलेली आसक्ती त्याला सोडत नाही आणि म्हणून त्याला मोठ्या गोष्टीचा लाभ होत नाही. आपलं पण तसंच आहे. आपल्यासाठी किती किती चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहे, पण आपण जर ह्या लहान लहान गोष्टी जर सोडू शकलो नाही, तर मोठ्या गोष्टी आपल्याला मिळणार कशा. आपण या जगामध्ये येतो आणि ह्या जगामध्येच एवढे आसक्त होतो की आपलं खरं स्वरूप आनंद स्वरूप आहे त्याकडे आपलं लक्षच नसतं. म्हणजे बघा, कारण काय आहे, कर्म कारण नाही, कर्मावरची आसक्ती आहे. म्हणून भगवान म्हणतात, अपेक्षा सोडून कर्म करावे, जावे राग द्वेषरहित होऊ ना. राग पण आसक्त पण होऊ नका आणि कोणत्याही कामाचा द्वेष करू नका. बघा, कोणतंही काम असो,
लहान असो की मोठं असो, त्या कामाला एक प्रतिष्ठा असते. आपण म्हणतो डिग्निटी ऑफ वर्क. आपण कधीही कोणतंही काम कमी लेखू नये आणि कमी लेखून त्याचा द्वेष करू नये. स्वामी विवेकानंद म्हणायचे की जर एक भंगी असेल आणि तो जर बाथरूम साफ करत असेल तर त्याची घृणा करू नका. एक दिवस जर मेहतरांनी काम करणं बंद केलं तर रस्त्यावर एवढी घाण वाढेल की तुम्ही जगू शकणार नाही. तो त्या मेहतराचं काम करतो म्हणून तो काही खालच्या दर्जाचा नाही आहे. त्याचं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं एखाद्या राजाचं काम महत्त्वाचं आहे, तो राजा राज्यकारभार करतो ते काम महत्त्वाचं आहे, तेवढंच काम ह्या मेहतराचं पण महत्त्वाचं आहे. तो राजा हे मेहतराचं काम करू शकत नाही आणि या मेहतर त्या राजाचं काम करू शकत नाही. आता हा मेहतराचं काम करतो, रस्ते झाडतो म्हणून त्याची घृणा करायची, त्याला तुच्छ समजायचं, अशा प्रकारचा मनामध्ये आपला भाव कधीच येऊ नये की हे काम खालच्या प्रतीचं आहे, हे काम उच्च प्रतीचं आहे म्हणून हे काम मी करणार नाही. आजकाल असंच आपल्या देशामध्ये होत आहे. थोडं शिकलं, ग्रॅज्युएशन झालं, डिग्री मिळाली की मग हे छोटे छोटे कामं करायची तयारी राहत नाही. आता शिक्षण जर नसेल, 12वी पास असेल, तो कोणतंही काम करतो. तो किचनमध्ये करेल, गार्डनमध्ये करेल, कुठे करेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आता यानं डिग्री घेतल्यामुळे आता याची उगीचच प्रतिष्ठा वाढली. आता माझ्याकडे डिग्री आहे आणि मी हे काम करणार. नाही तर कामाची कुठे कमी आहे? भरपूर कामं आहेत. आपल्याला बाहेरच्या राज्यामधून लोक आणायची काय गरज आहे? बेंगॉलमधून, बिहारमधून आपल्याला लोक आणायची गरज काय आहे? इथे बांधकामं भरपूर आहे. पण हे बांधकाम करण्याची मानसिकता आमच्या लोकांमध्ये कुठं आहे? अरे मी तर शिकलेला आहो, मी हे कसं काय काम करणार? हे लेबरचं काम आहे, मजुराचं काम आहे, मी कसं काय करणार? बघा, अशा प्रकारची आपली मनोवृत्ती झालेली आहे की आपण हे काम म्हणजे काय समजतो? हे तुच्छ काम समजतो. त्याचा द्वेष करतो की हे काम मी काही त्यासाठी लायक नाही, ह्या कामासाठी काही मी नाही आहे, मी हे काम कशाला करू? म्हणजे हेही गेलं आणि तेही गेलं, शेवटी काहीच हाती लागत नाही. पण मनुष्य स्वतःला म्हणजे खूप काही समजून घेतो, म्हणजे स्वतःची एवढी प्रतिष्ठा वाढवतो. भगवान श्री रामकृष्णाने स्वतःच्या हाताने त्या भिकाऱ्यांच्या पत्रावळी साफ केल्या. मी ब्राह्मण आहे हा त्यांच्यामध्ये अभिमान कुठे होता? पण आपल्याकडे काहीच नसते, अभिमान मात्र खूप असतो. मी हे काम करायचं, मला काय हे काम करणं शोभतं? ही अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे. म्हणजे आपण काय करतो, ह्या कामामध्ये भेदबुद्धी करतो. बाकी देशामध्ये ही भावना नाही. इवन मेहतर आपली गाडी घेऊन, कार घेऊन येतो, काम करतो, त्याला कोणी काही म्हणू शकत नाही. तो आपलं काम करून निघून जातो. त्याला डिग्निटी आहे, त्याच्या समाजामध्ये सन्मान आहे. आपल्यासारखं आपण हा क्षुद्र आहे, हा दलित आहे, हा झाडू मारण्यावाला आहे, अशी जी आपण भावना मनामध्ये तयार केलेली आहे भारतामध्ये, ही जी मनोवृत्ती आपण निर्माण केलेली आहे ही फार घातक आहे. इथे भगवंत सांगतात की रागद्वेष सोडून तुम्ही द्वेष करू नका. तुम्हाला कोणतंही काम दिलेलं असेल तरी तेवढं श्रद्धापूर्वक करा. हे काम खूप लहान आहे, खूप तुच्छ आहे म्हणून मी त्याचा द्वेष करायचा, ते काम अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा आणि कसं तरी मॅनेज करायचा, असं करू नका. प्रत्येक कर्म म्हणजे भगवंताची सेवाच आहे. हे सगळं विश्वच भगवंताचं आहे. तेव्हा हे लहान काम आहे आणि हे मोठं काम आहे, मला ऑफिसर व्हायचं आहे, मला क्लर्क व्हायचं नाही आहे, ही जी आपली मनोवृत्ती आहे ही आपण सोडली पाहिजे. स्वामी रंगनाथांजी महाराज म्हणायचे की तुम्ही कारकुनाचं काम करा, त्यामध्ये काही हरकत नाही, पण कारकुनाच्या माइंडनं करू नका. मी कारकून आहे अशा बुद्धीनं करू नका. तुम्ही जर मी कारकून आहे असं समजून जर तुम्ही ते काम कराल तर ते तुम्हाला तुच्छ वाटेल. पण मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे, मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. आय एम एनलायटन सिटिझन्स ऑफ फ्री इंडिया. त्यामुळे मी जे काही करत आहे त्यामुळे माझ्या देशाची प्रतिष्ठा वाढणार आहे. माझा देश मोठा आहे कारण मी देशाचा एक भाग आहे, मी नागरिक आहे. तेव्हा माझं थोडं जरी कॉन्ट्रिब्युशन असेल तरी ते माझ्या भारत मातेची सेवा आहे. म्हणजे अशा बुद्धीनं जर तुम्ही काम केलं, म्हणजे इथे काय केलं तुम्ही, तुमचा दृष्टिकोन बदलला.
कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलला. आत्तापर्यंत तुम्ही समजत होते की हे कारकुनाचं काम आहे, हे तुच्छ काम आहे. आता तुम्ही तुमचे प्रतिष्ठा वाढवता. अरे मी कारकून आहे म्हणून काय झालं, मी भारत मातेचा सेवक आहे, मी भारताचा नागरिक आहे, ह्या कामामुळेच मी भारत महान करणार आहे. मी प्रामाणिक काम केल्याशिवाय तो ऑफिसर काय करू शकणार आहे, मी बरोबर केलं तरच तो सही करेल ना. तेव्हा माझं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं ऑफिसरचं आहे. मी चांगलं काम केल्याशिवाय ऑफिसर सही करू शकत नाही आणि त्यानं सही केल्याने ते कामच होऊ शकत नाही. तेव्हा सुरुवात माझ्यापासून होते. एक चपराशी आहे, त्याला वाईट वाटण्याचं काय कारण आहे, पण तो चपराशी पैसे मागतो, भ्रष्टाचार करतो, लाचलुचपत घेतो. कारकूर पण तेच करतात. आता त्या ऑफिसरला जास्त पैसे मिळत नाही, पण हे मधले लोकच पैसे खातात. म्हणजे ही आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे. अरे त्या ऑफिसरला तर भरपूर पैसे मिळते, मला तर मिळत नाही, मग मला करू दे हे नंबर 2ची कामं. ही वृत्ती आपण पूर्णपणे सोडून दिली पाहिजे. म्हणून भगवंत इथे म्हणतात की अर्जुना कर्म कर, पण ह्या कर्मामध्ये राग द्वेष हे 2 गोष्टी तू काढून टाक. बघ किती चांगलं कर्म होते ते कर्म तुला बंधनात टाकणारच नाही. कारण तू प्रत्येक कर्मच भगवंताची पूजा समजतो. रस्त्यावर झाडू मारणं असो की मंदिरामध्ये पूजा असो किंवा प्राईम मिनिस्टरचं काम असो, कोणतंही काम तुला दिलं तरी भगवंत तुझ्याकडून ती सेवा करून घेत आहे. तू देशाचा एक नागरिक आहे, तू देशाला कुठेतरी हातभार लावत आहे तुझ्या कामामुळे. तुझ्या शहरामधल्या सगळ्या सडका आणि रस्ते तू साफ ठेवीत आहे. असा अभिमान मनात बाळगला पाहिजे की मी काही तुच्छ काम करत नाही. काम तुच्छ असेल पण मी थोडा तुच्छ आहे आणि कामही तुच्छ नाही, कारण हे कामही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे हेच आपल्याला भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगतात. दोन्ही मार्ग सांगितले मी, करण्या मानवाचे कल्याण, अपेक्षा सोडून कर्म करावे, जावे रागद्वेषरहित होऊन. रागद्वेषरहित होऊन आपण आपली सगळी कर्म केली तर कर्म करण्यापासून बंधन निर्माण होणार नाही. मग काय म्हणतात, सांख्ययोग अन कर्मयोग हे पृथक असे बालिश म्हणती. सांख्ययोग आणि कर्मयोग पृथक आहेत असं कोण म्हणतात, बालिश बुद्धीचे लोक म्हणतात. आता इथे भगवंताने शब्द वापरला आहे बालाहा, प्रवदंती न पंडितः. सांख्ययोगो पृथक असते असं जे म्हणतात की सांख्ययोग आणि कर्मयोग हे पृथक आहे, असं बालिश बुद्धीचे माणसं म्हणतात. जे खरोखर बुद्धिमान आहे ते असं म्हणत नाही. म्हणून सांख्ययोग अन कर्मयोग हे पृथक असे बालिश म्हणती. कर्मयोग हाची श्रेष्ठ असे, दोन्ही जाती एका ध्येयाप्रती. तेव्हा भगवंत म्हणतात की विशिष्यते, कर्मयोग जो आहे तो काय आहे, विशेष आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. अर्जुना मी तुला सांगतो की मी हे दोन्ही मार्ग सांगितलेले आहे, पण हे 2 मार्ग काय असे वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही आहे. त्याचे काही एकदमच 2 एकमेकापासून वेगळे नाही आहे. आपण वेगळे करू शकत नाही. आपले जरी 4 योग असले त्या 4 योगाला आपण संपूर्णपणे वेगळं नाही करू शकत. कारण सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग याला तुम्ही वेगळं करणार कसं, करू शकत नाही. कारण शेवटी 2 जरी मार्ग असले तरी ध्येय त्या दोन्हीचं एकच आहे. तुम्ही जाणार आहे एकाच ध्येयाप्रत, आणि हे 2 नाहीच आहे. ज्या लोकांना ईश्वर दर्शन झालेलं आहे, आता त्यांना ते कळतं. त्यांना कळतं की सगळ्या जीवामध्ये तो परमेश्वर विराजमान आहे आणि हे संसारामध्ये दुःख कष्ट जे भोगत आहे ते दुःख कष्ट तो भगवंतच भोगत आहे. त्यांना ही पूर्णपणे जाणीव असते. इथे तुर्यानंद महाराजांनी रामकृष्णांना प्रश्न विचारला. तो म्हणाला की हे भगवंताची सृष्टी आहे आणि मग ह्या जीवाला एवढं दुःख कसं काय आहे, मग या जीवाला दुःख कसं काय आहे जर भगवंताची सृष्टी असेल.
श्रीरामकृष्णाने उत्तर दिलं, कुणाला आहे दुःख? कोण दुःख भोगतो? मी दुःख भोगतो, तू कोण आहे? म्हणजे श्री ठाकूर म्हणाले की अरे तू म्हणतो की मी दुःख भोगतो, पण तू बघ खरात मी कोण आहे? तो भगवंतच तुझ्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तुझ्या शरीरामध्ये तोच दुःख भोगत आहे. तेव्हा तू जो मी म्हणतो त्या काही शरीर मांस हाडं मासं काही ह्या तू आहे का? यानं काही सेन्सेशन आहे का? हे काही दुःख अनुभव करू शकतात का? डेड बॉडी काही दुःख डेड बॉडीचे मेलेल्या माणसाचे हातपाय कापले तर काही होते का? त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे शेवटी त्यालाच ह्या शरीराच्या माध्यमातून भोगावं लागतं. म्हणजे हे साक्षात्कारी पुरुषांना कळतं. साक्षात्कारी पुरुषांना कळतं की दुःख तो भगवंतच ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये भोगत आहे. बघा, त्यामुळे नाहीतर मग त्यांना अवतार घेण्याची गरज काय आहे? त्यांना दुःख दूर करण्याची गरज काय आहे? त्यांना एवढी तळमळ का वाटते? एवढा कळवळा का येतो? कारण त्यांना वाटते की अरे यांना खरोखर दुःख नाही आहे, पण स्वतः हे दुःख यांनी ओढवून घेतलेलं आहे. आता हे बघून त्यांच्या मनामध्ये ह्या लोकांचे दुःख दूर करण्याची इच्छा होते आणि म्हणून ते कर्म करतात. ते कर्म करतात कारण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तरी कर्म करतात. कारण त्यांच्या दृष्टीनं ज्ञान आणि कर्म हे वेगवेगळं नाहीच आहे. ज्ञान प्राप्त केलं म्हणजे ते काही आता गप्प बसून राहू शकत नाही, कारण त्यांना दिसते की ह्या जगामध्ये दुःख आहे आणि आता हे दुःख दूर करण्यासाठी त्यांना कर्म करावेच लागतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की एकदा 3 मित्र जंगलामध्ये गेले आणि एक मोठी भिंत होती, पलीकडे विहीर होती. आता त्यावेळेला त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे, त्या विहिरीमध्ये काय आहे बघूया. त्यामधला एक मित्र वर चढला आणि त्यांनी बघितलं आतमध्ये की बापरे आनंद आहे, सगळे लोक इतके मजेमध्ये आनंदामध्ये नाचत आहे आणि हे सगळे करत आहे. तो हा 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 करत त्याच्यामध्ये उडी मारली त्यांनी. दुसरा मित्र तो पण चढला आणि चढल्यानंतर त्याने पण तो आतला आनंद बघितला आणि तो आनंद बघून तो एवढा काही त्यामुळे प्रभावित झाला की त्यानं पण आतमध्ये उडी घेतली. आता तिसरा होता, हळूहळू तो पण चढला. त्यानं आतमध्ये डोकावून बघितलं आणि त्याला तिथे आनंदाचा बाजार दिसला आणि बघितलं की बापरे हे आपले मित्र पण काय आनंदामध्ये आहे. पण त्यानं उडी मारली नाही. तो म्हणाले की या ठिकाणी एवढा आनंद आहे हे बाहेरच्या लोकांना कुठे माहिती आहे. तेव्हा उडी मारून मी फक्त तो आनंद घ्यायचा, पण ही बातमी बाहेरच्या लोकांना देणार कोण? बाहेरच्या जगाला कोण देणार की एवढा आनंद इथे आहे? तो खाली उतरला आणि जाऊन लोकांना सांगितले की अरे चला 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 त्या ठिकाणी एवढा आनंद आहे. याला म्हटलं आहे, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की हे जे ज्ञानी आहे, सांख्ययोगी आहे, यांना जरी ते प्राप्त झालेला असला तो आनंद, तरी ते स्वतः त्या आनंदाचा उपभोग घेऊ इच्छित नाही. त्या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी करावं असं त्यांना वाटतं आणि त्या सगळ्या लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ते कर्म करतात. मग आता त्यांचं कर्म आणि ज्ञान वेगळं राहिलं का? म्हणजे ज्ञान आणि कर्म शेवटी दोन्ही एकच आहे. ज्ञान झालं म्हणजे तो काही आपला गुपचाप बसतो आणि तो काही करत नाही असं नाही आहे, तोही कर्म करतोच. तेव्हा इथे भगवान म्हणतात की सांख्ययोग आणि कर्मयोग हे पृथक असे बालिश म्हणती. जे असे मूढ आहेत, बालिश बुद्धीचे आहेत, ते म्हणतात की सांख्ययोग वेगळा आणि कर्मयोग वेगळा. आता हे सगळं कर्म सोडून दिलं पाहिजे आणि जाऊन बसलो पाहिजे जंगलात. आता हे लोक काम सोडून तिथे जातात, नर्मदा किनारी जातात किंवा हिमालयात जातात. त्यांना काय वाटतं की काम सोडल्यामुळेच त्यांना ईश्वराचा लाभ होणार आहे? तो काही बाजारचा भाजीपाला आहे की तुम्ही त्याला साधना करून खरेदी करू शकाल? ह्या जगामध्ये एवढे दुःख आहे, ह्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं दुःख दूर करण्यासाठी. त्यांच्या कार्यामध्ये कुठे थोडाफार हातभार करायचा की आपण आपल्या स्वार्थबुद्धीनं करून सोडून तिकडे जाऊन तपस्या करायची? आता बघा, इथे माताजी पण म्हणतात. एकदा एक जण संन्यासी जाऊन कंप्लेंट करतो की माताजी हे स्वामीजींनी काय सुरू केलं आहे, साधन वजन सोडून आम्हाला कामामध्ये गुंतवलेलं आहे.
तेव्हा माताजी म्हणाल्या की नरेंद्रानं बरोबर ठाकूरांच्या इच्छेनंच केलेलं आहे. नरेंद्रानं हे स्वतः काहीच केलेलं नाही आहे. तुला काम करायचं असेल तर मठामध्ये राहा. तुला जर काम करायचं नसेल, जर स्वामींचे विचार तुला मान्य नसेल, तर तुझे सगळं गाठोडं बांध आणि जा, मठ सोडून बाहेर जा. म्हणजे माताजींनी पूर्णपणे सपोर्ट केला की जे लोक इथे राहतील त्यांना काम करावंच लागेल, काम न करता राहू शकणार नाही, आळसामध्ये पडून राहणार नाही. म्हणजे स्वामीजींना हे माहिती होतं की ज्ञान आणि कर्म हे वेगळं नाहीच, तेव्हा कर्म करावंच लागणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की पृथक असे बालिश म्हणती, कर्मयोग हाची श्रेष्ठ असे, दोन्ही जाती एका ध्येयाप्रती. दोन्ही शेवटी एकाच ध्येयाप्रती घेऊन जातात. त्यामुळे दोन असे वेगवेगळे करू नका. मी जरी तुला सांगितलं सांख्य आणि योग, पण असे ते काही एकदम वेगवेगळे असे नाही आहे. ज्ञानी कर्म करतो आणि कर्म करूनही ज्ञान प्राप्त होते. शेवटी दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी घेऊन जातात. त्यानंतर म्हणतात भगवान, कर्मयोगी नित कर्म करीतो, सोडूनी सर्वची आसक्ती. कर्मयोगी नित कर्म करीतो, सोडूनी सर्वची आसक्ती. चित्त शुद्ध होऊन त्याला जीवनी लाभते चिरमुक्ती. त्याला जीवनी लाभते चिरमुक्ती. कर्मयोगी नित कर्म करीतो. कशासाठी कर्म करतो? आता इथे जे काही कर्म करतात त्यामागे त्यांचा उद्देश काय आहे? उद्देश आहे आत्मसाक्षात्कार. पण आत्मसाक्षात्कार होण्यासाठी चित्ताची शुद्धी तर पाहिजे ना. चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय तुम्ही ध्यान पण करू शकत नाही. तुम्ही ध्यान करायला बसले की तुम्हाला झोप येईल, कारण चित्तामध्ये तमोगुण आहे. तुम्हाला वाटते की मी सगळं सोडून ध्यान करेल, पण तुम्ही ध्यान करू शकता का? तुम्ही ध्यान करायला बसले, डोळे बंद केले की लगेच तुम्हाला झोप येते. म्हणजे असं होत नाही की तुम्ही ध्यान करायला बसले म्हणजे ध्यान लागलं तुमचं, असं होत नाही. कारण तमोगुण प्रबळ आहे. आळशी आहे मनुष्य, कामचोर आहे, काम करत नाही. आता ह्या असं आळशी आणि जड मन, तामसिक तमोगुणी मन आहे. अच्छा, या तमोगुणी मनामुळे तुम्ही काय ध्यान करणार? जे वेळ उगीचच वाया घालवणं आहे. ध्यानाच्या नावाने झोपा काढण्यापेक्षा त्यावेळेस थोडं काम केलेलं तेवढं चांगलंच होईल ना. त्यामुळे चित्तशुद्धी तरी होईल. म्हणजे चित्तशुद्धी झाल्याशिवाय साधना होऊ शकत नाही, आणि साधना केल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे काही असं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी पहिले आपल्याला आपल्या मनाला सात्विक करावं लागेल. आज आमचं मन रजोगुण आणि तमोगुण संपन्न आहे. जोपर्यंत रजोगुण तमोगुण आमच्यावर डॉमिनेट करत आहे तोपर्यंत ते ब्रह्मज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. आता या रजोगुण आणि तमोगुणाला काढण्यासाठी कर्म करणं अनिवार्य आहे. तुम्ही ध्यानाला बसला तर एक तर तुमच्या मनामध्ये फालतू विचार येतील, एवढे वाईट विचार येतील की तुम्हाला ध्यान करायला बसू देणार नाही. तुम्हाला वाटेल की अरे ध्यानाला बसलं की खूप वाईट वाईट विचार मनामध्ये येतात, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळं काही आहे. चित्त शुद्ध कुठे झालेलं आहे? सगळा कचरा पडलेला आहे. आणि तुम्ही त्या कचरा घेऊन ध्यानाला बसले, तो कचराच बाहेर येणार आहे. तेव्हा ध्यानाला बसले तर एक तर तुमच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतील किंवा झोप येईल. म्हणून तुम्हाला पहिले कर्माच्या माध्यमातून चित्त शुद्ध करून घ्यावं लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याचं मन जेवढं पवित्र राहील तेवढंच त्याचं मन एकाग्र होईल. फॉर कॉन्सन्ट्रेशन प्युरिटी ऑफ माइंड इज इसेन्शियल. मन शुद्ध केल्याशिवाय मनाची एकाग्रता कधीच वाढत नाही. आणि जबरदस्तीनं तुम्ही करायचा प्रयत्न केला तर त्याच्या भयंकर रिॲक्शन येतील, तुम्हाला ते सहन होणार नाही. बरेचदा होतं, आपण करण्याचा प्रयत्न करतो पण आपली कॅपॅसिटी नसते, आपण जोर करून करतो आणि मग शरीरावर भयंकर रिॲक्शन होते. काही आजार होतात, असे आजार होतात की ते कधी बरे होत नाही. लोक पागल होतात. म्हणजे काय काय होतं, कारण तुमची कॅपॅसिटी नाही. तुम्ही तुमच्या मनाची कॅपॅसिटी वाढवली नाही. तुम्हाला वाटलं की ध्यान करून भगवंताला पकडेल. असं असतं तर मग स्वामीजींना कर्मयोग सुरू करायची गरज काय होती? सगळेच हिमालयात घेऊन ध्यान करून ब्रह्मज्ञान घेऊ शकले असते. असं नाही आहे. चित्तशुद्ध करण्यासाठी साधकाला कर्म करावंच लागणार आहे. कर्म सोडून जर तो गेला,
फक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी, तर समजायचं की त्यानं ते चुकीचं पाऊल उचललेलं आहे. त्याला ना धड कर्म करता येणार, ना धड त्याला ब्रह्मज्ञानी होणार, साधना पण होणार नाही आणि कर्म केल्यामुळे जे काही चित्तशुद्ध व्हायचं थोडंफार ते चित्तशुद्ध पण होणार नाही. म्हणजे उपयोग काय? अशा प्रकारचे लोक भरपूर असतात. म्हणजे आज आपण बघतो की पारंपरिकच ते मानतात. आता अशा प्रकारचे मूढ लोक असतात की त्यांना वाटतं की कर्म सोडून गेलं नर्मदा किनारी आणि झोपडी बांधून बसलं की आपलं सगळं काही झालं. ही आपल्या देशामध्ये परंपरा रुजलेली आहे. खूप खोलवर ही परंपरा गेली आहे की संन्याशांनी कर्म करायचं नाही, साधकाला कर्माची गरज नाही, जायचं तिथे नर्मदा किनारी आणि हिमालयात माधुकरी मागायची आणि कुटीमध्ये बसून जपध्यान करायचा. शक्य नाही आहे. 24 घंटे कोण करू शकतो जपध्यान? तेवढं सामर्थ्य शरीरामध्ये मनामध्ये कुठे आहे? पण ह्या मूढमती लोकांना कळत नाही. म्हणून भगवंताला तीच गोष्ट पुन्हा 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 सांगावी लागते. भगवान श्रीरामकृष्ण स्वामीजी या सगळ्यांनी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की अरे शक्य नाही. इवन ठाकूर माताजींना म्हणाले की तुम्ही काहीतरी करा. त्याने सूत आणून दिलं, काहीतरी विना. तुम्ही नुसत्या बसून राहिल्या तर मन इकडे तिकडे भटकेल. मनाला कशात तरी गुंतून ठेवा. म्हणजे आम्हाला महापुरुषांनी हेच सांगितलं की मनाला असं मोकाट सोडू नका, त्याला कोणत्या तरी चांगल्या कामामध्ये गुंतून ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये वाईट चिंतन येणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात कर्मयोगी नित कर्म करीतो, सोडूनी सर्वची आसक्ती, चित्तशुद्ध होऊन त्याला जीवनी लाभते चिरमुक्ती. हे कर्म केल्यामुळे त्याचं चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध झालं की आपोआपच त्या चित्तामध्ये ज्ञान प्रगट होते. म्हणजे ज्ञानप्राप्तीची त्याच्या अगोदरची चित्तशुद्धी ही महत्त्वाची पायरी आहे. ही पायरी बायपास करून आपण डायरेक्ट ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगतात. हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत. हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत. अज्ञजनांचे ज्ञान झाकले, कर्मफलाने होतात मोहित. आता इथे भगवंत म्हणतात की तो भगवंत सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. तो सगळ्याच्या हृदयामध्ये आहे, पण त्याला काही स्पर्श होत नाही. त्याला पाप पुण्य स्पर्श करू शकत नाही. भगवान कृष्ण म्हणतात की मला पाप पुण्य स्पर्श करत नाही. जरी मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे तरी मला पाप पुण्य स्पर्श करू शकत नाही. बघा, श्रीरामकृष्ण एक छान उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की एखादा दिवा लावलेला असेल, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये एखादा व्यक्ती भागवत वाचत असेल, तो भागवत वाचून त्यामुळे आपली प्रगती करून घेत असेल आणि त्याच दिव्याच्या प्रकाशात दुसरा व्यक्ती खोटे कागद करून त्यावर सह्या करत असेल. प्रकाश एकच आहे. आता दिव्याच्या प्रकाशामध्ये हा खोटे कागदपत्र तयार करत आहे आणि पापकर्म करत आहे, आणि हा दुसरा भागवत वाचून लोकांना सांगत आहे, पुण्यकर्म करत आहे. पण ह्या दोनही कर्माचा त्या दिव्यावर काही परिणाम होतो का? काहीच परिणाम होत नाही. तो दिवा दोघांनाही प्रकाश देतो. त्याचं काम फक्त प्रकाश देणं आहे. तो भगवंत या हृदयामध्ये आहे. तुमच्या शरीराला जिवंत ठेवणं एवढंच त्याचं काम आहे. आता शरीराद्वारे काय करता याला जबाबदार तुम्ही आहे. तुमच्या पापकर्माची आणि पुण्यकर्माची फळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ते शरीर भोगणार आहे. त्या आजच्या आत्म्याला काही स्पर्श होत नाही. ऑफकोर्स शरीर त्याला धारण करावं लागतं, त्याची मुक्ती होत नाही. पण जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर त्या आत्म्याला काही स्पर्श करू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत. अज्ञजनांचे ज्ञान झाकले, कर्मफलाने होतात मोहित. आता ह्या शरीरामध्ये दोन आहेत. एक आहे जीवात्मा आणि दुसरा आहे परमात्मा. त्या परमात्म्याला काहीही स्पर्श करत नाही.
मग स्पर्श कुणाला करते? त्या जीवात्म्याला करते. आता जीवात्मा काय आहे? जीवात्मा म्हणजे प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्शन आहे. जीवात्मा काही खरा नाही. त्या आत्म्याचं प्रतिबिंब मनावर पडल्यामुळे हा जीव निर्माण झालेला आहे, हा मी निर्माण झालेला आहे. त्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे दिसतो की हा सूर्य आहे, पण वास्तविक सूर्य आहे का तो? नाही, ते प्रतिबिंब आहे. हा घडा फुटला तरी त्या सूर्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून इथे म्हणतात की हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत. अज्ञजनांचे ज्ञान झाकले, कर्मफलाने होतात मोहित. तेव्हा अज्ञजनांचं काय झाकलेलं आहे? त्यांच्यामध्ये तो परमेश्वर आहे, पण तो कसा आहे? अलिप्त आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक छान श्लोक आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षे परिषस्वजाते. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिषस्वजाते. समानम वृक्षम परिषस्वजाते. तयोरन्य पिप्पलम स्वादुवत्ती अनश्नन अन्य अभिचाकशीती. हे या सुंदर मंत्र दिलेला आहे मुंडक उपनिषदामध्ये. इथे काय म्हणतात? द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिषस्वजाते. दोन पक्षी आहे, दोन पक्षी, आणि दोन्ही पक्षी कसे आहे? सुपर्णा. त्यांचे पंख कसे आहे? सोन्याचे आहे, आणि ते दोन्ही दिसायला एकदम सारखे आहे, सखा आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया, दिसायला सारखे आणि एकमेकाचे मित्र. समान वृक्षम परिषस्वजाते. समानम वृक्षम, हा शरीर जे आहे वृक्ष आहे, आणि ह्या शरीररूपी वृक्षावर हे दोन पक्षी राहतात. कोण राहतात? जीवात्मा आणि परमात्मा. त्यापैकी एक पक्षी काय आहे? तयोरन्य पिप्पलम स्वादुवत्ती अनश्ननान्य अभिचाकशीती. तेव्हा इथे एक जीवात्मा जो आहे तो त्या झाडाची फळं खातो. तो खालच्या फांदीवर बसलेला आहे आणि परमात्मा वरच्या फांदीवर आहे. तो दोन पक्षी आहे, त्यामधला मोठा पक्षी आहे तो वरच्या फांदीवर बसला आहे, लहान पक्षी खालच्या फांदीवर आहे. आता हा खालच्या फांदीवर बसलेला जीवात्मा हा फळं खाण्याचा प्रयत्न करतो. एक फळ खाल्लं, अरे कडू आहे, मग दुसरं खाल्लं, गोड आहे, मग तिसरं खाल्लं, मग कडू आहे. असा हा फळं खात खात कडू गोड फळं खातो. आता या कडू गोड फळ कधीकधी त्याला खूप कडू फळ मिळते, त्याला मग संताप येतो, अरे हे फळं खाणं नकोच. मग उडी मारतो, वरच्या फांदीवर जातो, मग तिथे मिळेल चांगली फळं. आता हे सुखदुःख भोगत भोगत पापपुण्य भोगत भोगत तो वरच्या फांदीवर जातो. मग त्याला तो वरचा पक्षी दिसतो. अरे तो वरचा पक्षी तर एकदम शांत आहे, तो काही फळं खात नाही आणि एकदम आनंदामध्ये बसलेला आहे. मग याला वाटते की आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. मग हा हळूहळू हे फळं खाणं सोडून देतो आणि वरवर जातो. आणि वरवर गेल्यावर काय होतं? ह्या पक्षी राहतच नाही, त्या पक्षामध्ये विलीन होऊन जातो. कारण तोच पक्षी होता खरा, दोन नव्हतेच. हे त्याचंच रिफ्लेक्शन होतं, त्याचंच प्रतिबिंब होतं. पण हा जीवात्मा चांगले आणि वाईट फळं खातो. ह्या संसारामध्ये फळाच्या कामनेनं तो आसक्त होतो, चांगल्या वाईट कर्माची फळं भोगतो, आणि म्हणून तो त्या परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे भगवंत जरी ह्या शरीरामध्ये असले तरी त्यांना काहीही स्पर्श करू शकत नाही. हे स्पर्श जे करतं ते मन आणि बुद्धीसोबत एकत्र झालेला जीवात्मा. जर मनच राहिलं नाही, सगळे संस्कार निघून गेले, चित्तशुद्धी झाली, मनामध्ये काही वासना कामना उरल्या नाही, तर हा जीवात्मा राहतच नाही. जीवो ब्रह्मैव नापरः, तो जीव तो ब्रह्मच होऊन जातो, त्याचं अस्तित्वच राहत नाही. अस्तित्व तोपर्यंतच आहे की जोपर्यंत मन नावाची उपाधी आहे. एकदा मनोनाश झाला की दोन नाही, मग एकच आहे. तर मनोनाश आपोआप होत नाही. कर्म करून चित्तशुद्ध केल्याशिवाय मनाचा नाश होत नाही.
तेव्हा मनाचा नाश करण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी, मनाला स्थिर करण्यासाठी, मनाला पवित्र करण्यासाठी कर्म हे केलेच पाहिजे. म्हणून म्हटलं आहे, हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत. अज्ञजनांचे ज्ञान झाकले, कर्मफलाने होतात मोहित. कर्मफलाने होतात मोहित. आता भगवंत म्हणतात, त्यासी म्हणावे खरा पंडित, जो भेदबुद्धी करीत नाही. सर्वांभूती परमेश्वर बघुनी, तो समदर्शी होऊन जाई. आता हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. इथे भगवंताने सांगितलं की खरा पंडित कोण आहे. खूप सुंदर सांगितलं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने, शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, ह्या सगळ्यामध्ये जो त्या भगवंताला बघतो, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनीच्वैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. एक ब्राह्मण आहे, एक कुत्रा आहे, एक हत्ती आहे, एक चांडाळ आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे शुनीचैव स्वपाकेच. तर ह्या सगळ्यामध्ये तो एकच परमात्मा आहे असं बघून तो पंडित सगळ्यांशी समरूपानं व्यवहार करतो, त्याला खरा पंडित म्हटलं आहे. त्यासी म्हणावे खरा पंडित, जो भेदबुद्धी करत नाही. हा क्षुद्र आहे, हा दलित आहे, हा ब्राह्मण आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा म्हातारा आहे, हा तरुण आहे, हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा कुत्रा आहे, हा मनुष्य आहे. हा भेद बिलकुल त्याच्या मनामधून निघून जातो. तो भेदबुद्धीच करत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांना पंड्यांनी विचारलं की तुम्ही म्हणता की सगळ्यामध्ये ईश्वर आहे, मग या रेड्यामध्ये आहे का? हो, रेड्यामध्ये पण आहे. मग लावायला वेद म्हणायला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या पाठीवर हात ठेवला, तो रेडा वेद म्हणायला लागला, वेदाची मंत्र म्हणायला लागला. बघा, हे ह्या लोकांनी बघितलं. त्यामुळे ते कधीच भेद करत नाही. त्यांना दिसते की पशु पक्षी प्राणी मनुष्य सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे. शूद्र ब्राह्मण वैश्य जे काही असेल सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे, ही त्यांची दृष्टी असते. म्हणून त्यासी म्हणावे खरा पंडित, जो भेदबुद्धी करीत नाही. सर्वांभूती परमेश्वर बघुनी, तो समदर्शी होऊन जाई. तो समदर्शी होतो. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते, एका ठिकाणी 3 दिवस व्याख्यान दिलं, पण कुणी त्यांना जेवायला दिलं नाही. पण एक दिवस मात्र एक मोची, एक चांभार तिथे बसला होता, चर्मकार. तो स्वामीजींकडे आला. म्हणे, स्वामीजी 3 दिवस झाले इतके लोक तुमच्याकडे आले, प्रश्न विचारले, पण तुम्हाला कोणीही जेवणाबद्दल विचारलं नाही. म्हणजे मी तुम्हाला आटा आणून देतो, तुम्ही स्वयंपाक करा आणि जेवण करा. स्वामीजी म्हणाले की बाबा, तू आटा आणून देऊ नको, तू स्वतः स्वयंपाक कर. पण मी मोची आहे ना, हरकत नाही, तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक कर आणि मला ते आणून दे, ते माझ्यासाठी अमृत आहे. म्हणजे स्वामीजीने बघितलं की हा मोची आहे म्हणून काय झालं, याच्यामध्ये तर भगवान आहे ना. आणि यालाच खरोखर हृदय आहे की ज्याला माझं दुःख कळलं. तर इतके लोक सगळे आले पण कुणीही मला विचारलं नाही. तेव्हा स्वामीजींनी भेदबुद्धी केली नाही. लोकांनी त्यांना म्हटले असेल की स्वामीजी तुम्ही याच्या हातचं कसं काय खाता? तेव्हा स्वामीजी म्हणाले की अरे सगळ्यामध्ये तोच आहे, मग मला भेदबुद्धी कशी आहे? पण कधीकधी हे संस्कार जे असतात ना जुने, ते कधीकधी उफाळून येतात. जेव्हा स्वामीजी खेत्रीला गेले आणि खेत्रीचे महाराजा स्वामीजींना म्हणाले की स्वामीजी तुम्ही चला, रात्री कार्यक्रम आहे ऐका. पण एक संन्यास धर्म असतो ना. आता तिथे तो गायनाचा कार्यक्रम आहे, नृत्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ती नर्तकी डान्स करणार आहे, नाचणार आहे, गाणं म्हणणार आहे. तेव्हा संन्यास धर्माप्रमाणे संन्याशाने ते बघू नये. स्वामी म्हणाले की नाही नाही, मला ते शक्य होणार नाही, मी काही येणार नाही. तेव्हा त्या नर्तकीला फार वाईट वाटलं की अरे स्वामीजी माझा कार्यक्रम बघायला येणार नाही. मग तिनं ते सूरदासाचं सुंदर गाणं सुरू केलं. प्रभू मोहे अवगुण चितना धरो, समदर्शी है नाम तिहारो, काहो भेद करो.
प्रभू तुमचं नाव तर समदर्शी आहे. तुम्हाला तर एक दगड किंवा एक लोखंडाचा तुकडा आणि देवालयातली मूर्ती दोन्ही पारसा समान आहे. त्या पारसाला कुठे भेद आहे? तो पारस त्या मूर्तीलाही सोनं करतो आणि त्या चांभाऱ्याच्या त्या सामानाला पण सोनं करतो. लोखंडाला स्पर्श झाला की तो सोनं करतो. आणि तुम्ही समदर्शी असूनही असा भेद करता की मी नर्तकी आहे, मी एक खालच्या पातळीची आहे. ही भेदबुद्धी तुमच्यामध्ये कुठे आली? तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात. त्यामुळे माझे दोष बघू नका, मला तुच्छ समजू नका. प्रभू मेरे अवगुण चितना धरो, समदर्शी है नाम तिहारो, काहे भेद करो. स्वामीजींनी ते गाणं ऐकलं आणि स्वतःला मग सांभाळू शकले नाही. अरे मी काय स्वतःला म्हणतो ज्ञानी आणि अशा प्रकारचा मी भेद करतो की ही स्त्री आहे, ही हा पुरुष आहे, ही पवित्र आहे, ही अपवित्र आहे. स्वामीजींना जावं लागलं तिथे, तिची माफी मागावी लागली. म्हणजे बघा ह्या लोकांना जरी त्यांना स्मरण नसेल, जरी कधीकधी ते संस्कार येत असेल, पण यांना जाणीव असते. शंकराचार्य म्हणायचे का अरे तू चांडाळ आहे, पण त्या चांडाळनं शंकराचार्यांना शिकवलं की कोण चांडाळ आहे? सगळ्यामध्ये तो एकच परमात्मा आहे. म्हणजे जरी यांच्या हे त्यांना माहिती असलं, त्यांचं ज्ञान असलं तरी कधीकधी विस्मरण होऊ शकते संस्काराच्या प्रभावामुळे. तरी पण लगेच या लोकांना कळतं की ही आपली चूक झालेली आहे. अशी आपण भेदबुद्धी करायला नको होती, कारण सगळ्यामध्ये तर तो एकच परमात्मा आहे. म्हणून ते म्हटलं आहे, त्यासे म्हणावे खरा पंडित, जो भेदबुद्धी करीत नाही. सर्वानुभूती परमेश्वर बघुनी, तो समदर्शी होऊन जाई. हा खरा पंडित आहे, जो फक्त शास्त्र वाचत नाही आणि व्याख्यानं देत नाही आणि पैसे कमावत नाही आणि जगावरती आसक्त नाही, तो काय खरा पंडित नाही. तर जो सगळ्यामध्ये त्या एका भगवंताला बघतो, ज्यानं सत्याची अनुभूती घेतलेली आहे, ज्याला ते एकच परमतत्व सगळ्यामध्ये दिसते, तो शिकलेला असो की अशिक्षित असो, त्यानं शास्त्र वाचलेली असो की नसो, त्याला खरं खरं ज्ञान आहे, त्याला पंडित म्हटलं पाहिजे. पुस्तक वाचून पंडित होत नाही, ज्ञान प्राप्त करून मनुष्य पंडित होतो. त्यानंतर बाह्यसुखाची आशा सोडून जो आत्मसुखात रमतो, ध्यानामध्ये निमग्न होऊन शेवटी आत्मानंद भोगतो. तर काय होतं? बाह्यसुखाची आशा सोडून तो आत्मसुखात रमतो, ध्यानामध्ये निमग्न होऊन शेवटी आत्मानंद भोगतो. तेव्हा इथे भगवंत म्हणतात की असा कर्मयोगी बाह्यसुखाची आशा सोडून देतो, मनाला अंतर्मुख करतो. तो कर्म कशासाठी करतो? भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी करतो, अनासक्त होऊन करतो, तो आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी करतो. आणि मग काय करतो? तो इंद्रियाशी जो आपला बाहेरचा विषयांचा संबंध आहे तो तोडून टाकतो. बाह्यसुखाची आशा सोडून बाहेरच्या सुखावर तो अवलंबून राहत नाही. कारण त्याला माहिती असते की इंद्रियाची सुख क्षणिक आहे, तो इंद्रिय सुखाच्या मागे धावत नाही. बाह्यसुखाची आशा सोडून जो आत्मसुखात रमतो, तो नेहमी आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. तो आपल्या आत्म्यावरच ध्यान करतो, चिंतन करतो, त्याचं भजन करतो, त्यामध्येच त्याला आनंद मिळतो. तो बाहेरच्या कोणत्याही सुखाच्या मागे धावत नाही आणि ध्यानामध्ये निमग्न होऊन शेवटी आत्मानंद प्राप्त करून घेतो. त्यानंतर देहेंद्रिय मन सदा कर्मरत, विषयांमध्ये गुंतून राही, साक्षीरूपाने सर्व बघतो, मी काहीच करीत नाही, मी काहीच करीत नाही. तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात की जो मनुष्य ज्ञानी असतो त्याचा कसा भाव पाहिजे? त्याचा असा भाव पाहिजे की देहेंद्रिय मन हे जे आहे हे त्यांच्या कामामध्ये गुंतलेले आहे, पण मी मात्र साक्षीरूपानं सगळं काही बघत आहे, असा पाहिजे ज्ञानाचा भाव. जो ज्ञानी असतो, जो ज्ञानमार्गाचा अभ्यास करतो, त्याला वाटलं पाहिजे की हे काही जे माझे डोळे बघत आहे, मी बघतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी खातो, मी झोपतो, मी जागतो,
म्हणजे ह्या जेवढ्या काही शरीराद्वारे क्रिया होत आहे त्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया काय आहे? इंद्रिय आणि मनांचा व्यापार आहे. मी त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. माझा यांच्याशी काहीही संबंध नाही. हे प्रकृतीचे सगळे प्रॉडक्ट आहे. हे इंद्रिय पण प्रकृतीपासूनच बनलेले आहे, रजो तमो सत्वगुणापासून, आणि इंद्रियाचे विषयसुद्धा या प्रकृतीपासूनच बनलेले आहे. पण मी मात्र या प्रकृतीपासून भिन्न आहे. तेव्हा इंद्रिय विषयांचा भोग घेत आहे, मी भोग घेत नाही. मी ह्या सगळ्यांचा साक्षी आहे. मी फक्त साक्षीरूपानं बघत आहे, असा त्या ज्ञानाचा भाव पाहिजे की मी नुसता साक्षी स्वरूप आहे, मी काहीच करत नाही. तेच तर म्हटलं आहे ना, देहेंद्रिय मन सदा कर्मरत, विषयांमध्ये गुंतून राही, साक्षी रूपाने सर्व बघतो, मी काहीच करीत नाही. हे सगळं जे काही सुरू आहे, हे इंद्रिय आणि विषयांचा जो खेळ सुरू आहे, हा सगळा खेळ प्रकृतीचा असल्यामुळे माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. मी नुसता साक्षी रूपानं हे सगळं बघतो आहे. याचं एक उदाहरण भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर देतात. आपण जर वचनामृतामध्ये बघितलं तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की एकदा व्यासमुनींना यमुना पार करायची होती. आता हे व्यासदेव यमुनेच्या किनारी गेले. तिथे काही गोपी पण होत्या, त्यांना पण यमुना पार करायची होती. तर त्या गोपी म्हणाल्या की महाराज आम्हाला पण यमुना पार करून द्या. तेव्हा व्यासदेव म्हणाले की बघा, मला खूप भूक लागलेली आहे, पहिले मला पोटभर खायला द्या, मग मी काहीतरी करेल. आणि या गोपींनी आपल्याजवळचं दूध, दही, लोणी सगळंच्या सगळं काही त्या व्यासदेवांना दिलं. व्यासदेवाने सगळंच्या सगळं खाऊन टाकलं आणि खाणं झालं. पोट भरल्यावर गेले तिथे यमुनामाईच्या किनाऱ्यावर आणि म्हणते की मा यमुना, मी जर काहीही खाल्लेलं नसेल तर तू आम्हाला मधून जायला रस्ता दे. आणि आश्चर्य, ते यमुना दुभांगून गेली. मधून एक रस्ता निर्माण झाला आणि त्या रस्त्यावरून हे गोपी आणि व्यासदेव सरळ चालत त्यांनी यमुना पार केली. आता ह्या गोपींना आश्चर्य वाटलं की अरे, व्यासदेवांनी आत्ताच आपलं एवढं सगळं खाऊन टाकलं, लोणी खाल्लं, दूध प्याले, जे सगळं दही खाऊन टाकलं, आणि म्हणतात काय मी जर काही खाल्लं नसेल तर यमुने मला रस्ता दे. आणि यमुनाबाईने रस्ता दिला. म्हणजे व्यासदेवांना हे पूर्ण ज्ञान होतं की हे जे सगळं काही खाल्लेलं आहे हे शरीर, इंद्रिय, मनाने खाल्लेलं आहे. मी ह्या सगळ्यांपासून अलिप्त आहे, मी या सगळ्यांपासून वेगळा आहे, माझा यांच्याशी काहीही संबंध नाही. हे ज्ञान व्यासमुनींना होतं. म्हणून अशा प्रकारे ज्ञानी जो आहे त्या ज्ञानी व्यक्तीने किंवा ज्ञानी साधकांनी अशा प्रकारचा भाव नेहमी बाळगला पाहिजे. त्यानंतर देह सोडण्यापूर्वीच येथे जो काम क्रोध जिंकितो, त्यालाची म्हणावे खरा योगी, सदा तोची सुखात नांदतो. सदा तोची सुखात नांदतो. हे देह सोडण्यापूर्वीच येथे जो काम क्रोध जिंकितो, फार महत्त्वाचं आहे. शक्नोती इहैव यः सोडुम प्राक् शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भयम वेगम संयुक्तः स सुखी नर. भगवान गीतेमध्ये काय म्हणतात? शक्नोती इहैव यः सोडुम, हे शरीर सोडण्यापूर्वीच, ह्या शरीराचं पतन होण्यापूर्वीच जी व्यक्ती काम क्रोधाच्या वेगाला थोपवू शकते, नियंत्रित करू शकते, तीच व्यक्ती खरा योगी आहे आणि तीच व्यक्ती खरा सुखी मनुष्य आहे.
शक्नोती इहैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम संयुक्त स सुखी नर. ह्या काम क्रोधाच्या वेगाला थोपवणं एवढं सोपं नाही मित्रांनो. कारण हे काम क्रोध मनुष्यामध्ये जन्मापासूनच आलेले आहेत. हे काम क्रोधाचे संस्कार खूप आपल्यामध्ये प्रबळ आहेत. ह्या काम क्रोधांवरती जय मिळवणं अतिशय कठीण आहे. भगवंताची कृपाच पाहिजे, त्याशिवाय करणं शक्य नाही. पण प्रयत्न केले तर होऊ शकतात. आणि ते पण शरीर पडण्यापूर्वीच हा जय मिळवला पाहिजे, मेल्यानंतर नाही. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच हे साध्य करून घेतलं पाहिजे. बघा, स्वामी योगानंदजी महाराज एकदा गाडीमध्ये प्रवास करायचे, फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होते. आणि एका स्टेशनवर एक सुंदर स्त्री त्यांच्या डब्यामध्ये आली. ती श्रीमंत घराण्यातली होती, तिच्या अंगावर खूप दागिने होते आणि तरुण होती. तर ती तरुणी त्यांच्या डब्यामध्ये शिरली आणि तो फर्स्ट क्लासचा डबा असल्यामुळे त्या डब्यामध्ये कोणीही नव्हतं. फक्त योगीन महाराज योगानंदजी आणि ती स्त्री त्यांच्या समोरच्या बेंचवर बसलेली होती. आणि ती गाडी होती एक्सप्रेस. ती गाडी सुरू झाल्याबरोबर त्या स्त्रीनं बघितलं की हा संन्यासी खूप देखणा आहे आणि तरुण पण आहे. तिने लगट सुरू केली. ती म्हणाले की तुम्ही माझा उपभोग घेतलाच पाहिजे. आता हे संन्यासी मनुष्याने बघा महामाया कशी परीक्षा घेते. आता अशा वेळेमध्ये स्वतःला सांभाळणं किती कठीण आहे बघा, किती कठीण प्रसंग आहे. स्वामी योगानंदजी महाराज डोळे बंद करून ठाकूरांना प्रार्थना करू लागले. पण ती बाई त्यांना धमकी देऊ लागली. म्हणे तुम्ही जर माझा उपभोग घेतला नाही तर मी म्हणे चेन ओढते, गाडी थांबवते, आरडाओरड करते, की म्हणते की या संन्यासानी माझी बेइज्जती केली, माझी अब्रू घेतली, हे सगळं मी सांगते. आता महाराज इतके संकटात पडले, काय करावं कळेना. तिला एवढा ती उत्तेजित झाली, आपल्या बॅगमधून दारूची बॉटल काढली, दारू प्यायला सुरू केली, दारू प्यायला भकाभक दारू प्यायला सुरू केली. आणि ती 15 मिनटं दारू प्यायल्यानंतर तिला थोडी नशा आली. त्या नशेच्या गुंगीमध्ये ती समोरच्या बेंचवर अशी पडली. आणि तेवढ्यामध्ये स्टेशन आलं आणि महाराज त्या गाडीमधून खाली उतरले आणि गुपचाप निघून गेले. आणि ती बाई मात्र झोपूनच राहिली आणि गाडी पुढे निघून गेली आणि महाराजांचं रक्षण झालं. म्हणजे बघा, अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळणं म्हणजे किती कठीण आहे. असे बरेच काही उदाहरणं आपण देऊ शकतो. आपल्याला पुराणामधले उदाहरणं माहिती आहे. विश्वामित्र आहे, कितीतरी आहे की जे कामाला सांभाळू शकले नाही, कामाच्या वेगाला ते कंट्रोल करू शकले नाही. तेव्हा जीवनामध्ये असे प्रसंग पण येतात. तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात की जो जिवंतपणीच या काम क्रोधाच्या वेगाला थोपवू शकतो तोच खरा सुखी आणि योगी आहे. देह सोडण्यापूर्वीच येथे जो कामक्रोध जिंकितो त्यालाच म्हणावे खरा योगी. सदा तोची सुखात नांदतो, खरा तोची सुखात नांदतो. म्हणजे समोर विषय जरी असले तरी जो मनुष्य विचलित होत नाही, त्याला विषयापासून पळून जायची गरज नाही. समोर विषय आहे, त्याच्या मनामध्ये बिलकुलही हालचाल होत नाही. भगवान श्री रामकृष्ण आपल्या पत्नीसोबत सेम खोलीमध्ये आहे, एकाच खोलीमध्ये आहे. विषय समोर आहे पण मनामध्ये बिलकुल त्यांच्या विचलितपणा नाही आहे. बिलकुल मन अशांत झालं नाही, बिलकुल एक्सायटेड झाली नाही. म्हणजे याला म्हटलं आहे खरा योगी. विषयांमध्ये राहूनसुद्धा तो विषयामध्ये आसक्त होत नाही. बघा, हा काम आणि क्रोध तर भयंकर आहे. कोणी आपल्याला काही म्हटल्याबरोबर राग येतो. पण एकनाथ महाराजांच्या डोक्यावर तो मुसलमान 100 वेळा थुंकला. तो घराच्या गच्चीवर जाऊन 100 वेळा त्यांच्या डोक्यावर थुंकला, पण त्यांना मात्र राग आला नाही. ते गोदावरीमध्ये गेले, पुन्हा स्नान केलं आणि पुन्हा आले. शेवटी त्याला माफी मागावी लागली की महाराज मी तुम्हाला किती त्रास दिला, मला माफ करा, मी चूक केली. म्हणजे काम आणि क्रोध दोन्ही गोष्टीला या संतांनी जिंकलेलं होतं. म्हणून तर ते संत झाले ना. याचं संतत्व कसं त्यांना प्राप्त झालं असतं. म्हणून भगवान म्हणतात
देह सोडण्यापूर्वीच येथे जो कामक्रोध जिंकितो त्यालाची म्हणावे खरा योगी, सदा तोची सुखात नांदतो. पुढचं, विषय सुखाने मोहित होऊन अज्ञजन केवळ रमती त्यात, त्यातचे वसते बीजदुःखाचे जाणोनी विवेकी नरमे त्यात. म्हणजे इथे म्हणताय की विषय सुखाने मोहित होऊन अज्ञजन केवळ रमती त्यात. आता हे जे अज्ञानी लोक आहेत, जे विषयासक्त आहेत, ते ह्या विषय सुखामध्येच रममान होतात. यामध्येच बंधन आहे हे त्यांना कळतच नाही. त्या माश्याला कळत नाही की आपण जर त्या गळाचं आमिष जर खाल्लं तर आपला प्राण जाणार आहे, प्राण गमवावा लागणार आहे. हे त्या माशाला कुठे कळतं? कोळी आपला गळ टाकतो आणि ते आमिष खाण्याच्या लोभानं ते मासे त्या गळाकडे धावतात आणि शेवटी तो कोळी त्या माशाला पकडून आपल्या बॅगमध्ये टाकतो. म्हणजे हे प्रलोभन आहेत. तेव्हा आपण या जगामधल्या प्रलोभनाला बळी पडतो. म्हणून तर आपण अज्ञानी आहोत ना, अज्ञजन आहोत ना. इवन बंकिमचंद्र चटर्जीसारखा पंडित, बघा पंडित आहे, एवढं मोठं नाव आहे. ठाकूरांनी विचारलं, अहो मनुष्य जीवनाचा उद्देश काय? अरे उद्देश काय असणार म्हणे महाशय? आहार निद्रा भय मैथुनंच. बस आहार निद्रा भय आणि मैथुन, खाणं पिणं मजा करणं झोपणं आणि मस्त आराम करणं, भोग घेणं इंद्रियांचे, हाच तर उद्देश आहे म्हणा जीवनाचा. ठाकूर त्यांच्यावर खूप रागावले. अहो हे तुम्ही काय बोलता? तुम्ही पंडित आहात, तुम्ही रात्रंदिवस जे खाता तेच तुमच्या तोंडावाटे बाहेर पडत आहे. रात्रंदिवस तुम्ही लसूण आणि कांदा खाल्ला तर तेच ढेकरं येणार आहे. हो म्हणे मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वरलाभ आहे आणि हे तुम्ही असे काय म्हणता की खाणं पिणं आणि मजा करणं हेच जीवनाचा उद्देश आहे. जे बघा ठाकूरांनी त्यांना सोडलं नाही, त्यांचा समाचार घेतलाच. आता एवढे मोठे पंडित, पण बघा त्यांचं मन कुठे आहे. म्हणून म्हटलं आहे की विषय सुखाने मोहित होऊन अज्ञजन केवळ रमती त्यात, त्यातची वसते बीज दुःखाचे जाणोनी विवेकी न रमे त्यात. पण विवेकी पुरुष मात्र त्यामध्ये रमत नाही, कारण तो जाणतो की हे जरी चांगले असले तरी हे बंधनाचे कारण आहे. हे जाणून ते त्या विषय सुखामध्ये बिलकुल रमत नाही. ठाकूर म्हणायचे की होमा पक्षी तो आकाशामध्ये अंडे देतो, ते पिले होतात आणि ते पिलेसुद्धा जमिनीवर न पडता परत वर उडून जातात, त्यांना कधी या पृथ्वीचा स्पर्श होत नाही. तशा प्रकारचे काही साधक कधीच विषय सुखामध्ये रमत नाही. ते नारायण शास्त्री खूप मोठे पंडित, सगळं शास्त्रांचं ज्ञान, ते ठाकूरांकडे आले आणि जेव्हा ठाकूरांचं जीवन बघितलं, त्यांचं वैराग्य बघितलं, त्यांची समाधी बघितली, आश्चर्यचकित झाले. अरे आयुष्यभर मी एवढे शास्त्र वाचले, अध्ययन केलं आणि मी नुसता पुस्तकी पंडित आहे, पण यांना तर अनुभूती येत आहे. त्यांना वैराग्य निर्माण झालं. ते म्हणाले की मला संन्यास द्या, आशीर्वाद द्या की या जीवनामध्ये मला हे साध्य होईल. ठाकूरांनी त्यांना संन्यास दिला आणि नारायण शास्त्री सरळ हिमालयात निघून गेले. ते वशिष्ठ गुहामध्ये जाऊन तिथे त्यांनी मरेपर्यंत तपस्या केली. पुन्हा कधीही संसारात परत आले नाही. याला म्हटलं आहे विवेकी मनुष्य. त्यांचा विवेक जागा झाला, त्यांनी ठाकूरांचं वैराग्य बघितलं, विवेक जागा झाला आणि त्यानंतर ते मात्र विषय सुखात रमू शकले नाही. बघा स्वामी शिवानंदजी, त्यांना आपण तारकनाथ म्हणतो, तारकदा म्हणतो, त्यांचं लग्न झालेलं होतं, घरी बायको होती, तरुण पत्नी होती. तेव्हा एकदा स्वामी विवेकानंद म्हणे लग्न करून पवित्र जीवन जगणं फार कठीण आहे म्हणे. जे लोक संसारामध्ये असतात त्यांना इंद्रियावर जय मिळवणं फार कठीण आहे म्हणे, शक्य नाही म्हणे त्यांना. तेव्हा हे तारकनाथ म्हणतात, तारकदा म्हणतात, अरे नरेंद्र तू हे काय म्हणतो? माझं लग्न झालेलं आहे, पण माझ्या पत्नीशी काहीच संबंध नाही. मी पूर्णपणे त्यापासून अलिप्त आहे, मी त्यामध्ये कधीच लिप्त होत नाही. स्वामीजींना आश्चर्य वाटलं, काय बोलतो तारक?
तू पत्नीसोबत तुझा काही संबंध नाही, लग्न झालेलं असून. अरे म्हणे मग तर तू महापुरुष आहे, तू काही साधारण मनुष्य नाही. आणि तेव्हापासून शिवानंदजी महाराजांचं नाव महापुरुष महाराज पडलं. हे तारकदा होते ते महापुरुष झाले कारण त्यांनी काम आणि क्रोधावर जय मिळवला. म्हणून तर त्यांना म्हटलं आहे की अरे तू तर महापुरुष आहे. म्हणजे हा कंट्रोल मिळवणं, ताबा मिळवणं पूर्णपणे अशक्य आहे, पण विवेकी मनुष्य मात्र त्यामध्ये रमत नाही आणि तो आपला मार्ग शोधून काढतो. स्वामी ब्रह्मानंदजी विवाहित होते, स्वामी योगानंदजी विवाहित होते, पण त्यांच्यामध्ये विवेक जागा झाला. त्यांना कळलं की हे बंधनाचं कारण आहे. तेव्हा त्या सगळ्या गोष्टी सोडून त्यांनी ठाकूरांचा आश्रय घेतला, त्यांचे संन्यासी शिष्य बनले आणि पुन्हा ते विषयभोगामध्ये रमले नाही. म्हणजे बघा, असे पण उदाहरणं आहे, आजच्या जगामध्ये पण आहे. तेव्हा आपण इथेच आपण समारोप करणार आहोत. विषयसुखाने मोहित होऊन अज्ञजन केवळ त्याची रमती त्यात, त्यातची वसते बीज दुःखाचे, जाणोनी विवेकी न रमे त्यात, विवेकी न रमे त्यात. तेव्हा आपण आज 5व्या अध्यायाचं चिंतन केलेलं आहे. हा भगवद्गीतेचा 5वा अध्याय आहे, कर्मसन्यास योग अध्याय आहे किंवा सुलभ गीता रसामृत. याचं आजचं आपलं 9वं प्रवचन होतं. आणि एकदा आपण ही कविता पुन्हा वाचून घेऊया आणि आजच्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. कधी म्हणतो कर्म करावे, कधी म्हणतो कर्म सोडावे, कधी म्हणतो कर्म करावे, कधी म्हणतो कर्म सोडावे, निश्चितपणे सांग मला तो मी नक्की काय करावे. दोनही मार्ग सांगितले मी, करण्या मानवाचे कल्याण, अपेक्षा सोडून कर्म करावे, जावे रागद्वेषरहित होऊन. सांख्ययोग अन कर्मयोग हे पृथक असे बालिश म्हणती, कर्मयोग हाची श्रेष्ठ असे दोनही जाती एका ध्येयाप्रती. कर्मयोगिनीत कर्म करीतो सोडूनी सर्वची आसक्ती, कर्मयोगिनीत कर्म करीतो सोडूनी सर्वची आसक्ती, चित्तशुद्ध होऊन त्याला जीवनी लाभते चिरमुक्ती. हृदयामध्ये परमेश्वर वसतो, हृदयामध्ये परमेश्वर वसतो, पाप पुण्यास नाही स्पर्शत, पाप पुण्यास नाही स्पर्शत. अज्ञजनांचे ज्ञान झाकले, कर्मफलाने मोहित होतात. त्यासी म्हणावे खरा पंडित, जो भेदबुद्धी करीत नाही, सर्वानुभूती परमेश्वर बघुनी, तो समदर्शी होऊन जाई. बाह्यसुखाची आशा सोडूनी, जो आत्मसुखात रमतो, ध्यानामध्ये निमग्न होऊनी, शेवटी आत्मानंद भोगतो. देहेंद्रिय मन सदा कर्मरत, देहेंद्रिय मन सदा कर्मरत, विषयांमध्ये गुंतून राही, साक्षीरूपाने सर्व बघतो मी काहीच करीत नाही. देह सोडण्यापूर्वीच येथे जो कामक्रोध जिंकितो, देह सोडण्यापूर्वीच येथे जो कामक्रोध जिंकितो, त्यालाची म्हणावे खरा योगी, सदा तोची सुखात नांदतो. विषयसुखाने मोहित होऊन अज्ञजन केवळ रमती त्यात, त्यातची वसते बीज दुःखाचे, जाणोनी विवेकी न रमे त्यात. तेव्हा आज आपला 5वा अध्याय संपलेला आहे आणि 5व्या अध्यायाचं आपण आज चिंतन केलेलं आहे. सुलभ गीता रसामृताचं हे आजचं आपलं 9वं प्रवचन होतं आणि उद्यापासून आपण 6व्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत. ध्यानयोग किंवा संयमयोग यामध्ये उद्या आपण प्रवेश करणार आहोत. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु.